नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर या ठिकाणी आज शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आज अधिकृतरित्या या ठिकाणी गटनोंदणी करासाठी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण या ठिकाणी आलेले आहेत. अगोदर मी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळराम पाटील साहेब यांच्याकडे जाईल. साहेब, आज या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या आणि काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी अधिकृतरित्या या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. किती लोकांनी नोंदणी केली, कुठल्या पक्षाच्या, कोणाची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, काय सांगाल? या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर खरं तर गेल्या 4 दिवसापासून आमचा गटस्थापनेचा प्रयत्न चालू होता. पण शिवसेनेच्या बाजूनं राज्यभर जे सदस्य मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावानं गटनोंदणी करण्याचा निर्णय झाल्यामुळे थोडासा उशीर झाला. काल शिवसेनेच्या 5 सदस्यांनी या ठिकाणी नोंदणी केली आणि आज आम्ही महाविकास आघाडीतले घटक पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस या ठिकाणी 13 सदस्यांची गटाची नोंदणी महाविकास आघाडी म्हणून करतोय. केतन भगत यांची या गटाचे नेते म्हणून आम्ही निवड केलेली आहे. पण काल शिवसेनेने वेगळे करणे, आज तुम्ही वेगळे येणे, याच्यामध्ये काही वेगळा काय अर्थ आहे का? वेगळा अर्थपेक्षा राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावानं गटनोंदणी करण्याचा निर्णय त्यांच्या नेतृत्वानं घेतला आणि त्या पद्धतीनं त्यांनी नोंदणी केली. आम्ही मंडळी निवडणुकीला सामोरं एकत्र गेलो होतो, आजही एकत्र आहोत. या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदाची असेल, म्हणजे त्याच्या निवडणूक असेल, त्यावेळेला कशी निवड केली जाणार आहे त्याविषयी? आमच्यामध्ये आज सविस्तर चर्चा होऊन विरोधी पक्ष नेते कोऑप्शन या बाबतीत समन्वय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही प्रामाणिकपणानं करणार आहोत. त्याच्यामुळे निवडीच्या वेळेस कुठलाही प्रॉब्लेम येईल असं काही होणार नाही. जे आज ठरलंय तेच प्रत्यक्षात अवतरेल. काय ठरलंय? जे ठरलंय ते त्या दिवशी आपल्याला कळेल. पण मी इथे ना, म्हणजे लोकांचा संभ्रम नको म्हणून मी या ठिकाणी पाहतोय. अर्थात म्हणजे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढला, अनेकांनी आपल्या जागा ज्या आहेत इतर चिन्हावर देखील लढवल्या आहे. वस्तुस्थिती अशा वेळी व्हीपची जी आहे परिस्थिती ती कशी असणार आहे? शेवटी जो सदस्यता अनर्हतेचा कायदा आहे त्या कायद्याला जो कोणी लोकप्रतिनिधी असेल तो बांधील असतो. पण आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे की निवडणुकीच्या यशासाठी आपण जी तडजोड केली होती ती काम करताना त्यांच्यावर लादली जाणार नाही. जो त्या पक्षाचा आहे मुळात तो त्या पक्षाचं काम करणार. पण कायदेशीर बाबीत व्हीप मात्र जो कायद्यानं घालून दिलेला आहे तो लागू होणार. पण ती पाळी येणार नाही अशी परिस्थिती आहे. आमच्यामध्ये तेवढा समन्वय आहे. हे पक्षी बलाबल सांगायचं झालं म्हणजे जरी म्हणजे तुमचे सदस्य जे वेगवेगळ्या चिन्हावर लढले तरी पक्षीय बलाबल कसं, म्हणजे कुठल्या चिन्हावर किती लोक लढले? बलाबल या ठिकाणी चिन्हाचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाच्या शिट्टी निशाणीवर 9 जण निवडून आलेले आहेत, मशालवर 5 जण आलेले आहेत आणि काँग्रेसच्या निशाणीवर 4 जण निवडून आलेले आहे. पण प्रत्यक्षात शेतकरी कामगार पक्षाचे 7 सदस्य आहेत, काँग्रेसचे 5 सदस्य आहेत आणि शिवसेनेचे 6 सदस्य आहेत. आज या ठिकाणी कोकण आयुक्त कार्यालयामध्ये हे सगळे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक अधिकृतरित्या गटाची नोंदणी करण्यासाठी आले होते. केतनजी या ठिकाणी त्यांनी गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येत्या आगामी काळामध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये कोण असतील किंवा कोण विरोधी पक्षनेता असेल या बाबतीत त्यांच्याकडे सगळी माहिती आहे, परंतु मीडियालाही माहिती मात्र वेळेवर मिळेल अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता कोकण. धन्यवाद.